मित्रांनो, मृत्यूपत्राच्या प्रोबेटबाबत आपण अनेक वेळा व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेलीच आहे। ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीस आपल्या प्रॉपर्टी संदर्भाने त्याच्या मृत्यूपश्चात काही व्यवस्थापन करावायचे असेल तर ती व्यक्ती त्या प्रॉपर्टी संबंधाने एक मृत्यूपत्र बनवते आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर बेनिफिशियरी म्हणजे ज्या व्यक्तीस त्या मृत्यूपत्रान्वये प्रॉपर्टी हस्तांतरित केलेली आहे त्या व्यक्तीने त्या मृत्यूपत्राचे प्रोबेट बनवले तर मृत्यूपत्रावर कोर्टाच्या प्रमाणीकरणाचा शिक्कामोर्तब होतो। मृत्यूपत्राचे प्रोबेट म्हणजे काय असते, ते कसे मिळवले जाते याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे। त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे। मृत्यूपत्राच्या प्रोबेटबाबत अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा। परंतु येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जरी एखाद्या मृत्यूपत्राचे प्रोबेट केलेले असेल तरीही ते आव्हानित केले जाऊ शकते आणि तशी कायद्यामध्ये तरतूद देखील आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्राचे प्रोबेट कोणकोणत्या ग्राउंडवर आव्हानित करू शकतो तसेच प्रोबेट कधी रिवोक केले जाते याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये। मित्रांनो, मृत्यूपत्राचे प्रोबेट रद्द करण्यासाठीची तरतूद ही भारतीय वारसा कायद्याच्या कलम 263 मध्ये नमूद केलेली आहे। यामध्ये हे सांगितले गेले आहे की एखादा कायदेशीर ग्राउंड उपलब्ध असेल तर प्रोबेट रिव्होक करता येऊ शकतो, म्हणजेच प्रोबेट रद्द करता येऊ शकते। याच कलम 263च्या पुढील स्पष्टीकरणामध्ये 5 ग्राउंड सांगितलेले आहेत की ज्याद्वारे आपण कोर्टाने मंजूर केलेले प्रोबेट रद्द करून घेऊ शकतो। आता हे 5 ग्राउंड्स आपण एक एक करून पाहूयात। यामधील पहिला ग्राउंड हा आहे की ज्या प्रोसिडिंगमध्ये प्रोबेट प्राप्त केले होते ती प्रोसिडिंगच अत्यंत चुकीची होती, म्हणजे झालेल्या प्रोसिडिंगमध्ये एखादी मोठी चूक किंवा संपूर्ण प्रोसिडिंग सदोष असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपणास प्रोबेट रद्द करून मागता येईल। जसे की समजून चालू आहेत की एखाद्या व्यक्तीने प्रोबेटसाठी कायदेशीर प्रोसिडिंग दाखल केली आणि मृत्यूपत्र करून ठेवणाऱ्या व्यक्तीच्या वर्ग 1च्या वारसांना प्रोबेटचे नोटीसच काढले नाही तर अशी प्रोसिडिंग डिफेक्टिव्ह मानली जाते आणि अशा डिफेक्टिव्ह प्रोसिडिंगच्या आधारे मिळवलेल्या प्रोबेटला आव्हानित करता येते किंवा मग ज्या कोर्टाने मृत्यूपत्राचे प्रोबेट मंजूर केले त्या कोर्टास असे प्रोबेट मंजूर करण्याची ज्युरिस्डिक्शन म्हणजेच अधिकारिता नव्हती तर अशा परिस्थितीमध्ये देखील झालेले प्रोबेट आपण आव्हानित करून रद्द करून घेऊ। आता यामधील दुसरा ग्राउंड असतो तो म्हणजे एखाद्या व्यक्तीने कोर्टाची दिशाभूल करून, खोटे बोलून किंवा एखादी महत्त्वाची वस्तुस्थिती लपवून प्रोबेट घेतलेले असेल तर याही ग्राउंडवर प्रोबेट रिवोक करता येऊ शकते। परंतु यामध्ये जी व्यक्ती प्रोबेट रिवोक करून मागत आहे त्या व्यक्तीने ते सिद्ध करायचे असते की प्रोबेट करून घेणाऱ्या व्यक्तीने कोर्टाची कशा प्रकारे दिशाभूल केलेली आहे। ही बाब एका उदाहरणाने समजावून घेऊयात। समजून चालू आहेत की रमेशने सुरेशच्या नावे मृत्यूपत्र करून ठेवलेले आहे, परंतु रमेशच्या मृत्यूच्या अगोदरच सुरेशने रमेशचा खोटा मृत्यूचा दाखला तयार करून मृत्यूपत्राचे प्रोबेट करून घेतलेले असेल तर असे प्रोबेट रिवोक केले जाऊ शकते। कधी कधी असेही होत असते की एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त मृत्यूपत्र बनवते आणि सर्वात शेवटच्या मृत्यूपत्रामध्ये हे लिहित असते की मृत्यूपत्र माझे अंतिम मृत्यूपत्र समजण्यात यावे आणि यापूर्वी केलेले मृत्यूपत्र रद्द समजण्यात यावे। मग अशा परिस्थितीमध्ये समजून चालूयात की रमेशने जानेवारी 2024 मध्ये सुरेशच्या नावे त्याच्या संपूर्ण प्रॉपर्टीचे मृत्यूपत्र केले, परंतु जून 2024 मध्ये नवीन मृत्यूपत्र करून संपूर्ण प्रॉपर्टी सुरेखाच्या नावे त्या मृत्यूपत्राने केली आणि जर सुरेशने जानेवारी 2024च्या मृत्यूपत्राबाबत कोर्टातून प्रोबेट मिळवलेले असेल तर सुरेखा ते प्रोबेट कोर्टातून रिवोक करून मागू शकते। तिसरा ग्राउंड हा असतो की प्रोबेट मिळवण्यासाठी कोर्टामध्ये खोटे बोलून किंवा चुकीच्या मार्गाने मिळवलेले असेल तरीही ती बाब कोर्टासमोर सिद्ध करत आपणास झालेले प्रोबेट रिवोक करून मागता येते। चौथा ग्राउंड असतो की काही परिस्थिती बदलल्यामुळे कोर्टाने दिलेले प्रोबेटच निरुपयोगी किंवा अकार्यक्षम झालेले असेल तर असे प्रोबेट आपण रिवोक करून मागू शकतो। ही बाब देखील एका उदाहरणाने समजून घेऊया। समजून चालू आहेत की रमेशने कोर्टामध्ये त्याच्या लाभात असलेल्या मृत्यूपत्राचे प्रोबेट करून घेण्यासाठी प्रोबेट अर्ज दाखल केलेला आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये सुरेशने झालेले मृत्यूपत्र चुकीचे व बेकायदेशीर असे असलेले ते रद्द करण्यात यावे असा दावा दाखल केलेला आहे। दाव्यामध्ये कोर्टाने न्यायनिर्णय देत मृत्यूपत्र रद्द केले, परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये रमेशचा प्रोबेट अर्ज कोर्टाने मंजूर करून रमेशच्या लाभात त्या मृत्यूपत्राचे प्रोबेट दिले। मग अशा परिस्थितीमध्ये सुरेशला मृत्यूपत्रच रद्द झाल्याने त्याच्या आधारे मंजूर झालेले प्रोबेट देखील रद्द करण्यात यावे अशी दाद मागता येईल, म्हणजेच ते प्रोबेट रिवोक करता येईल।
प्रोबेट रद्द करण्यासाठीचा 5वा आणि शेवटचा ग्राउंड समजून चालू आहे की कोर्टाने एखाद्या व्यक्तीस त्याच्या बाजूने प्रोबेट मंजूर केले आणि त्यामध्ये असे निर्देश दिले की मृत व्यक्तीच्या संपत्ती संबंधाने एक यादी बनवून त्यासंबंधी सर्वतोपरी माहिती कोर्टासमोर अमुक एवढ्या मुदतीमध्ये बेनिफिशियरीने सादर करावे। परंतु त्या बेनिफिशियरीने कोर्टाने दिलेल्या कालावधीमध्ये प्रॉपर्टी संबंधाने यादी सादर केलेली नसेल तर कोर्ट त्या व्यक्तीच्या लाभात मंजूर केलेले प्रोबेट रद्द करून घेऊ शकते। म्हणजेच हे असे 5 ग्राउंड्स आहेत की ज्याच्या आधारे आपण एकदा कोर्टाने मंजूर केलेले प्रोबेट रद्द करून म्हणजेच रिवोक करून घेऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोबेट कधी आणि कोणत्या ग्राउंड्सच्या अंतर्गत आपण रिवोक करून घेऊ शकतो याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।